ठरलं तर मग या मालिकेच्या 5 नोव्हेंबरच्या प्रोमोमध्ये आपण पाहणार आहोत की आता अर्जुन आणि चैतन्य एका खास केसवर चर्चा करत असतात. सीनमध्ये त्यांना हे ओळखायचं असतं की दोन माणसं खोटं बोलतायत की खरं, हे कसं ओळखायचं. तेव्हा अर्जुन म्हणतो, सोपं आहे चैतन्य, आपण आधी चौरेला भेटायचं, त्याला काही प्रश्न विचारायचे, मग गोरेला भेटायचं आणि त्यालाही तेच प्रश्न विचारायचे. जर दोघं खोटं बोलत असतील ना, तर त्यांच्या उत्तरांचा मेळच बसणार नाही. आता हे बोलणं बाजूला सायली ऐकते आणि तिच्या डोक्यात एक भन्नाट कल्पना येते. ती ठरवते की हा फंडा मैनावती आणि सदाशिव यांच्यावरच अप्लाय करायचा. सायली एक लहान मुलीचा फ्रॉक घेऊन सदाशिवकडे जाते आणि विचारते, हा फ्रॉक बघा ना बाबा, माझ्या लहानपणी तुम्हीच ना आमचे फ्रॉक शिवायचात. सदाशिव हसत म्हणतो, हो हो, मीच शिवलेत सगळे, हा फ्रॉक पण मीच शिवला. नंतर सायली जाते मैनावतीकडे. तिलाही तोच फ्रॉक दाखवून विचारते, आई, हा फ्रॉक माझ्या लहानपणी कोणी शिवला होता. मैनावती लगेच म्हणते, अगं मीच शिवला ना. बस, आता सायलीला दोघांनी वेगवेगळी उत्तरं दिलेली असतात. ती दोघांना एकत्र बोलवते आणि म्हणते, आई तू म्हणतेस तू शिवलास आणि बाबा म्हणतात त्यांनी शिवला, म्हणजे कोण खरं बोलतंय. आणि बाबा म्हणतात मी हरवले तेव्हा माझा 7वा वाढदिवसही झाला नव्हता, पण तू म्हणतेस मी 5 वर्षांची असताना हरवले. हे सगळं काय चाललंय अखेर. आता सायलीने अर्जुनसारखं वकिली डोकं लावायला सुरुवात केलेली आहे आणि तिच्या या बुद्धीच्या खेळाने मैनावती आणि सदाशिव पूर्ण गोंधळलेले दिसतायत. इथेच हा जबरदस्त प्रोमो संपतो. भेटूया मालिकेच्या पुढील भागात. तोपर्यंत नमस्कार.